तुमच्या वाढदिवसामध्ये दडले आहे दीर्घायुष्याचे रस्से. तुम्ही किती वर्ष जगणार? तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक, तुमचे वय किती असेल, तुमच्या जन्माची वेळ कोणती होती, म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला, यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. आयुष्याची कोणती वर्षे सुखाची किंवा दुःखाची असतील. तुम्ही लोकांच्या राशी, जन्मकुंडली आणि जन्मतारखानुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते, जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आणि गुणावर देखील दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रात वय ठरवण्यासाठी काही नियम बनवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्मतारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे. वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे. धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये त्याला मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो. अधिक तपशीलवार माहिती जाणून घ्या. नंबर 1. रविवारी. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते व त्यांचे जीवन हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असते. या व्यक्ती नशीबवान असतात, भाग्यशाली असतात, तसेच त्यांना दीर्घ आयुष्य देखील लागते. या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. त्या इतरांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडत नाहीत व या लोकांना यांच्या कामामध्ये दुसऱ्यांनी देखील नाक खुपसलेले अजिबात आवडत नाहीत. यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण करतात. त्यांना खूप राग येतो. सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्ती या आनंदी व खुश असतात. यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कधीही मरगळ दिसणार नाही आणि यांचा चेहरा नेहमी हसरा असतो व ही व्यक्ती गोड बोली असते. या व्यक्ती कधीच नाराज नसतात. मात्र या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. यामुळे या कोणत्याही निर्णयावर ठाम नसतात. वयाच्या 20 ते 22व्या वर्षी त्यांना अडचणीशी सामना करावा लागतो. रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय 60 वर्ष मानले जाते. या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि 6व्या महिन्यात आणि 13व्या 22व्या वर्षी धोका असतो. म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते. नंबर 2. सोमवार. सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते, पण स्वभाव चंचल असल्याने कोणताही ठाम निर्णय या व्यक्ती घेऊ शकत नाहीत आणि या व्यक्ती आपल्या आईवर खूप प्रेम करतात. सोमवार हा चंद्राचा दिवस आहे, म्हणून या दिवशी जन्मलेल्या लोकांचे मन चंचल असते. ते एका गोष्टीवर फार काळ राहू शकत नाहीत. असे लोक आनंदी असतात आणि ते जिथे जातात तिथे आनंद वाटून घेतात.
म्हणूनच त्यांना खूप पसंत केले जाते. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य 84 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 11व्या महिन्यात आणि 16व्या आणि 27व्या वर्षी धोका आहे. म्हणजेच या काळात या व्यक्तीला त्रास होतो. नंबर 3, मंगळवार. मंगळवारी जन्माला आलेली व्यक्ती स्वभावाने खूप हट्टी असतात. यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते. कोणतीही आवडलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. मंगळवारी जन्माला आलेली व्यक्ती खूप इमानदार असतात व दुसऱ्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. त्या व्यक्ती इमानदार असतात, दुसऱ्यांची मदत करतात, कोणत्याही स्वार्थाविना हे दुसऱ्याची मदत करतात. यांना ऐश्वर्याचे जीवन जगणे पसंत असते. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचारही करत नाहीत. दुसऱ्याप्रती सातत्याने इमानदारीने वागतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य 74 वर्ष आहे. परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि 22व्या वर्षी त्यांना धोका आहे. म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याचा धोका आहे. नंबर 4, बुधवार. या दिवशी जन्मलेले लोक हुशार आणि संभाषण करण्यात पटाईत असतात. हे लोक त्यांच्या कुटुंबासाठी खूप समर्पित असतात आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. ते खूप भाग्यवान मानले जातात. म्हणून ते कोणत्याही समस्येत अडकले तरी सहज बाहेर पडतात. बुधवारी जन्मलेल्या लोकांना धार्मिक गोष्टींची फार आवड असते. हे लोक धार्मिक कार्य देव खूप करतात. यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत बुद्धिमान हे लोक असतात. बुधवारी जन्मलेली व्यक्ती 64 वर्षापर्यंत जगतात. या लोकांना जन्मापासून 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षी मोठा धोका असतो. म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागते. नंबर 5, गुरुवार. गुरुवारी जन्मलेले लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व असतात. लोक त्यांना भेटून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत. ते संभाषण कलेत इतके पटाईत आहेत की ते कोणत्याही विषयावर तोंड बंद ठेवू शकतात. ते दिसायला अतिशय आकर्षक आहेत. या गुणामुळे ते लवकरच श्रीमंतही होतात. दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं. ज्या ठिकाणी जातात स्वतःचा ठसा उमटतात. यांच्या वागण्यातून, यांच्या बोलण्यातून समोरचा व्यक्ती आपोआप भाविक होतो. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड प्रभावित करण्याची ताकद या व्यक्तीमध्ये असते. गुरुवारी जन्मलेली व्यक्ती वयाच्या 7व्या, 12व्या वर्षी, 13व्या आणि 16व्या तसेच 30व्या वर्षी त्यांना समस्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे या काळात काळजी घ्या. गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय 48 वर्ष मानले जाते. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य 84 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 7व्या महिन्यात आणि 13व्या आणि 14व्या वर्ष त्रासदायक आहेत. ही वेळ निघून गेली की पूर्ण जगतो. नंबर 6, शुक्रवार. शुक्रवारी
जन्माला आलेले लोक अगदी सरळ स्वभावाचे असतात. त्याला सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहणे आवडते. तथापि त्यांच्यामध्ये कधीकधी ईर्ष्याची भावना दिसून येते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्याने तिला आईकडून विशेष आशीर्वाद मिळतात. त्यामुळे या लोकांना प्रत्येक आरामाची साथ मिळते. शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे स्थान असते. तुम्ही या लोकांची चेष्टा करा, मस्करी करा, ते त्याला कधीच मनाला लावून घेत नाहीत. अत्यंत जिंदादिल प्रकारच्या या व्यक्ती असतात. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना वय 20 आणि 24व्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागते. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय 60 वर्ष मानले जाते. पूर्ण होण्याची शक्यता आहे. नंबर 7, शनिवार. शनिवारी जन्मलेल्या लोकांना शनिदेवाचा आशीर्वाद असतो. हे लोक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडतात, पण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते. ज्या लोकांमध्ये ते गुंतले आहेत त्या कामात प्रभुत्व मिळवल्यानंतरच हे लोक श्वास घेतात. त्यांचे जीवन संघर्षमय असते, पण ते त्यांच्या नशिबाला त्यांच्या मेहनतीने फिरवतात आणि त्यांना हवे ते मिळवतात. या व्यक्ती हसमुख असतात. त्यांच्यामुळे एक प्रकारचे चैतन्य वातावरणात निर्माण होते. ते जिथे जातात तिथलेच होऊन राहतात. कोणत्याही वातावरणात मिसळून जातात. म्हणून लोक यांच्यावर अतिशय प्रेम करतात. शनिवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाच्या 20 वर्ष, 25 वर्ष, 45 वर्ष या वयामध्ये त्यांना काही समस्यांना सामना करावा लागतो. शनिवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय कमाल वय 100 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मानंतरचा पहिला महिना आणि 13वे वर्ष त्रासदायक असते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.